उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत बोलताना बार्शीचे आमदार दिलीप सोपल म्हणाले, पहिला फोन मला युवराज बापू काटे यांचा आला. अजितदादांबद्दल असं काही घडल्याचं सांगतायत, तुम्ही टीव्ही लावून बघा असं ते म्हणाले. त्यावेळेस मी टीव्ही लावल्यावर पेटलेल्या विमानात पण निश्चित काही सांगत नव्हते. परत 15 मिनिटांनी विमानातील 6 जणांचा ज्याच्यात अजितदादा होते त्यांचा मृत्यू झाला अशी बातमी ऐकल्यानंतर मन सुन्न झालं. पुढे बोलताना आमदार सोपल म्हणाले, अजितदादांसोबत 1985 पासून त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी आहेत. कौटुंबिक सुखदुःखाचे, राजकीय सुखदुःखाचे अनेक प्रसंग आहेत. नियतीने इतका क्रूर वार महाराष्ट्रावर करायला नको होता. अजितदादांबद्दल कोणत्या शब्दात आणि काय बोलू असे म्हणत आमदार दिलीप सोपल भावनिक झाले. खरं म्हणजे मी माझे सर्व सहकारी, माझे कुटुंबीय ही सकाळी बातम्या ऐकल्यापासून आम्ही सगळे शॉकमध्ये आहोत. काही सुचत नाही अशी अवस्था आम्हा सर्व सहकाऱ्यांची आहे. पहिला फोन मला युवराज बापू काटेचा आला की असं काहीतरी घडल्याचं सांगतायत, तुम्ही टीव्ही लावून बघा. त्यावेळेस मी टीव्ही लावल्यावर ते विमानात पेटलेल्या विमानाच्या टिकऱ्या झालेल्या आणि अजून काही निश्चित सांगत नव्हते. आणि परत एक 15 मिनिटांनी विमानातल्या सगळ्या 6 जणांचा ज्याच्यात दादा होते त्यांचा मृत्यू झाला अशी बातमी ऐकल्यानंतर मन सुन्न झालं. आणि अनेक त्यांच्याबरोबरच्या 1985 पासूनच्या आत्तापर्यंतच्या सहवासातल्या असे अनेक आठवणी, प्रसंग, कौटुंबिक सुखदुःखाचे, राजकीय सुखदुःखाचे असे सगळे आठवत गेले. नियतीनं इतका क्रूर वार महाराष्ट्रावर करायला नको होता. आणि कोणत्या शब्दात काय सांगावा असा प्रश्न आहे. मी माझ्या सर्व सहकारी, परिवार, कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि खूप मोठं नुकसान महाराष्ट्राचं, विशेषतः आमच्या बार्शी तालुक्यावर त्यांचं खूप प्रेम, लक्ष होतं. आम्हा सर्वांचंच न भरून येणारं असं नुकसान झालेलं आहे त्यांच्या जाण्यामुळं. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही भगवंत चरणी प्रार्थना.